नीट संदर्भात तुम्ही एक भूमिका घेताय, काय तुमची भूमिका आहे? पेपर फुटीनंतर जनहित याचिका दाखल करणार आहेत. 5 दिवसापूर्वी ज्यावेळेस पेपरमध्ये ह्या बातम्या सुरू झाल्या त्यावेळेस मला आश्चर्याचा धक्का बसला की नीट आणि JEE सारख्या एक्झाम ज्याची की UPSC धर्तीवर स्टॅट्युटरी बॉडीच्या माध्यमातून ज्या परीक्षा होतात तशा पद्धतीची परीक्षा त्याचे पेपर लिकेजेस झाले. आणि अशीच एक घटना 2024मध्ये नीटच्या एक्झामच्या बाबतीत घडली होती. त्यावेळेस डॉक्टर के राधाकृष्णन यांची समिती नेमली होती आणि त्या समितीनं CBT म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट चालू कराव्या अशी शिफारस केली होती. त्या धर्तीवरच्या परीक्षा खरं तर चालू व्हायला पाहिजे होत्या, परंतु त्या परीक्षा त्या शिफारशीनं झाल्या नाहीत. आणि मग परत एकदा 21 महिन्यानंतर परत एकदा हीच घटना घडली. आता कालचं CBIने जी केलेला तपास आहे त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या काही गोष्टी अशा ह्या वर्षीच ही घटना घडली, म्हणजे लिकेज झाली म्हणून झाली, म्हणजे लिकेज झाल्यानंतरही पेपर फुटी झाली असं समजतं आहे. परंतु हा जो खेळ आहे हा किती वर्षापासून चालू आहे याचा मागचा तपासही होणं गरजेचं आहे. कारण सुरुवातीला ह्या ज्या एक्झाम होत्या त्या PCB ग्रुपवर एक्झाम होत होत्या त्यावेळेस अशी कधीही घटना घडली नाही. त्याच्यानंतर CBSEनं ह्या एक्झाम घेतल्या त्यावेळेस ही घटना घडली नाही. परंतु ज्यावेळेस ही NTA म्हणणारी एजन्सी शासनाची की सोसायटी ॲक्टखाली रजिस्टर्ड आहे, हिला कुठलाही बेस नाही, या एजन्सीच्या माध्यमातून ज्यावेळेस ह्या परीक्षा घ्यायला सुरुवात झाल्या ह्या सगळ्या परीक्षा घेत असताना ज्या एजन्सीज वापरल्या गेल्या त्या सगळ्या एजन्सीज आउटसोर्सिंगच्या आहेत. म्हणजे ते पेपर सेटर ते तपासणारे ते किंवा मधली यंत्रणा असे त्यांचं स्वतंत्र कार्यालय, एक छोटंसं कार्यालय ज्या कार्यालयावर कुणाचा कंट्रोल नाही, याला कुठलं मोठं म्हणजे आपण प्रशासकीय IAS वगैरे अधिकारी नाही त्या एजन्सीवर. खरं तर ह्या एक्झाम देशाचं भवितव्य घडवणाऱ्या, देशाचं आरोग्य घडवणाऱ्या परीक्षा आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये डॉक्टर्स इंजिनियर घडवले जातात, जे की देशाचं आरोग्याचं भवितव्य आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो की झालेले डॉक्टर्सच नंतर UPSC सारखा एक्झाम देऊन 60 ते 70% अधिकारी जे प्रशासकीय अधिकारीचा बेस आहे या परीक्षामध्ये. असं असताना अशा परीक्षेवर तुम्ही जनहित याचिका दाखल करणार आहेत. या जनहित याचिकेमध्ये ही जी NTA सारखी एजन्सी आहे ही सक्षम एजन्सी झाली पाहिजे. एक स्टॅट्युटरी बॉडी तयार झाली पाहिजे. जशी UPSCचे एक्झाम घेतल्या जातात तशा ह्या दर वर्षाला 20 ते 22 लाख मुलांचं भवितव्य या परीक्षेच्या ह्याच्यावर आहे. तशा परीक्षा घेतल्या पाहिजेत ही भूमिका शिक्षण संस्थांची आहे. याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर लातूरच्या शिक्षण संस्था असतील ज्यांनी एक लातूर पॅटर्न तयार केला, आज त्यांना सुद्धा गालबोट लागलं गेलं. हे सगळं गालबोट कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून मोठमोठी आमिषे दाखवून आणि आर्थिक जिथं व्यवहार जास्त गुंतलेले आहेत या लोकांनी ह्या सगळ्या NTA या एजन्सीचं वाटोळं केलेलं आहे. खरं तर ह्या गेल्या 10 वर्षामध्ये असे जे डॉक्टर्स घडलेत या डॉक्टरचा सुद्धा तपास होणं गरजेचं आहे. आणि आपण म्हणाल की मोठेगावकर सरांचा आपल्याला प्रस्ताव 2 वर्षापूर्वी मोठेगावकर RCCचे मोठेगाव सर आमच्याकडे आले होते. आमच्याकडे 1000 ते 1500 विद्यार्थी एका रूपखाली म्हणजे आदर्श शिक्षण संस्थेच्या खाली ॲडमिशन असतात सायन्सचे. त्यांना वाटलं असेल किंवा इथं 1000-1500 विद्यार्थी आहेत तर पण त्यांच्या निकषामध्ये ते विद्यार्थी बसत नव्हते. त्यांनी विचारलं की याच्यामध्ये आम्हाला पालकाची थोडी आर्थिक माहिती द्या. मी त्यांना सांगितलं शेतकरी आणि मध्यम नोकरदार असलेले विद्यार्थी आहेत, आमच्याकडं तुमचे जे निकष आहेत ते आमच्याकडे पूर्ण होणार नाहीत, तुम्ही आमच्यावर टाईप करू नका. आम्ही फिजिक्सवालावर नंतर टाईप केलं.